जर करायचं नाही, ध्यास असतो की मला ते करायचंच आहे, तसा हा ध्यास नको. उठता बसता बोलता चालता मला जिनगुण संपत्ती एनी हाव ॲट एनी कॉस्ट आहे ना, काही होऊ द्या, पण ही जिनगुण संपत्ती मी प्राप्त करून राहणार. विचार म्हणजे पण म्हणून म्हटलं ना, ती ती तुम्हाला वाटली पाहिजे ना. जशी तुम्हाला बाह्य संपत्ती वाटते की हे माझं काम करणार आहे ना, बाहेरचं क्षेत्र, बाहेरचं धन आहे ना, बाहेरची मुलं बाळ ही माझं काम करणार. कॉन्फिडन्स त्याच्यावर किती आहे, विश्वास किती आहे, आणि ते सगळे विश्वासघात करणार आहेत. शरीरावर विश्वास आहे, संयोगावर विश्वास आहे, संपत्तीवर विश्वास, सगळ्या बाह्य गोष्टींवर इतका कॉन्फिडन्स नाही की हे माझं चांगलं करणार. आणि धर्म फुल गॅरंटी देतोय, लाईफ टाइम गॅरंटी आहे ना. तिथं नो गॅरंटी तरी त्याच्या पाठीमागे. व्यवहारात तर असं होत नाही, पण इथं कसं काय होतंय कळत नाही. धर्म गॅरंटी देतोय का नाही? कोणाकडे गॅरंटी आहे सांगा, द्या तुम्ही गॅरंटी. मुलगा तुम्हाला सांभाळेल, धन तुम्हाला आहे ना सुख देईल, द्या गॅरंटी, लिहून द्या मला स्टॅम्प पेपरवर. तसं तुम्ही फसवता, व्यापारी आहे ना. गॅरंटी आहे का हे सगळं आता, म्हणजे तोपर्यंत तुम्ही त्याकडे पाहणारच नाही, तर ही जिनगुण संपत्तीची श्रद्धा आणि त्यासाठी माझी प्रवृत्ती का होणार, का करणार.